नी रिप्लेसमेंट सर्जरी नंतर होणारी दुखणी, स्नायूंचं दुखणं, आज आपण ह्यावर बोलणार आहोत. तर पोस्ट नी रिप्लेसमेंट सर्जरी यानंतर होणारे गुडघ्याच्या वेदना, स्नायूंची दुखणी, क्रॅम्प्स हे अतिशय कॉमन बाब आहे. पहिला 1 महिना हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ह्यामध्ये ही दुखणी कॉमन आहे, त्यावर उपचार पण होतात, गोळ्या औषधं असतात, आईस थेरपी असते, फिजिकल थेरपी असते. या गोष्टींनी हा उपाय होऊ शकतो. पण जर पर्सिस्टंट पेन म्हणजे हे दुखणं जास्त झालं किंवा ठराविक कालावधीपेक्षा जास्त राहत असेल तर तुमच्या सर्जनना भेटणं गरजेचं आहे, त्यांचं कन्सल्टेशन घेणं गरजेचं आहे. कारण काही बाबी जसे की इन्फेक्शन, इम्प्लांटचा काही इश्यू, त्यामध्ये वुंड केअर असते, वुंडचं मॅनेजमेंट काही इश्यू असेल तर ते आपण ॲड्रेस करू शकतो. थर्डली, तुमच्या फिजिओथेरपिस्टने किंवा फिजिओथेरपी हा प्रकार जर तुमचा प्रॉपरली कॅरी आउट झाला नसेल तर पाय वीक होतात, मसल्स वीक होतात आणि पायाची हालचाल, सांध्याचा लवचिकपणा हा कमी होतो. तर त्यासाठी तुम्ही प्रॉपर फिजिकल थेरपी घेणं गरजेचं आहे. आणि रिहॅबिलिटेशनचं ऑपरेशन नंतर महत्त्व खूप जास्त आहे. कारण स्नायूंचं ताकद वाढवणं, सांध्यांच्या हालचाली प्रॉपरली ठेवणं आणि प्रॉपर रिहॅबिलिटेशन घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपलं दुखणं 1 महिन्याच्या नंतर हळूहळू कमी होत जातं आणि नॉर्मल ॲक्टिव्हिटीज आणि नॉर्मल हालचाली तुमच्या सुरू होऊ शकतात. तर थोडक्यात सांगायचं झालं तर नी रिप्लेसमेंट ऑपरेशन नंतर पायाचं दुखणं, पायावर सूज, स्नायूंचं दुखणं हे कॉमन असतं. त्याच्यावर प्रॉपर फिजिओथेरपी, प्रॉपर औषधोपचार हे घेऊन ते आपण कमी करू शकतो. नाही तर तुमच्या डॉक्टरांना भेटून तुम्ही पुढच्या गोष्टी प्रॉपरली ॲड्रेस करून घेऊ शकता आणि प्रॉपरली ती ट्रीटमेंट करून घेऊ शकता. थँक्यू.